मित्रांनो, आपला हा 5वं लेक्चर आहे इंग्लिशचा आणि वर्ड फॉर्मेशन आपलं चालू आहे. वर्ड फॉर्मेशनचा आजचा आपलं 3रं लेक्चर आहे. याआधी आपण आयडेंटिफिकेशन ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच इन द सेंटेन्सेस, वाक्यातील एखादा शब्द, वाक्यामध्ये एखादा शब्द त्याचं रूप न बदलता उपयोगानं जर तो भिन्न भिन्न जातीचं काम करत असेल तर ते देखील आपण सुरुवातीला 2 लेक्चरमध्ये पाहिले. त्याच्यानंतर वर्ड फॉर्मेशनला आपण सुरुवात केली की त्यामध्ये पाहिलं की एका शब्दाला एखादा सफिक्स जोडलं तर तो शब्द दुसऱ्या जातीमध्ये जाऊ शकतो का, तर हे देखील आपण पाहतोय. आज आपल्याला शेवटचं पाहायचं ते म्हणजे ॲडवर्ब कसे तयार होतील. झालं. सुरुवातीला आपण पाहिलं होतं वर्ड फॉर्मेशनमध्ये जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आधीचे लेक्चर्स लिंक पाठवले, तर आधीचे लेक्चर्स तुम्ही आठवणीनं पाहावेत जेणेकरून हे पूर्ण तुमच्या लिंकमध्ये येऊन जाईल. त्याला वर्ड फॉर्मेशन, ह्या वर्ड फॉर्मेशनमध्ये पाहिलं होते आपण की रूट वर्ड असतो. रूट वर्डच्या आधी जे काही तुम्ही लेटर्स वापरणार आहात त्या लेटर्सला आपण प्रेफिक्स म्हणतो, किंवा वर्डच्या नंतर त्या रूट वर्डच्या त्या मूळ शब्दाच्या नंतर म्हणजे पुढून शेवटून इथं जे काही लेटर्स येतील त्यांना आपण सफिक्स म्हणतो. मराठीत आपण याला प्रत्यय म्हणतो. त्याला जास्तीत जास्त आपण प्रत्ययांचाच अभ्यास केलेला आहे. यामध्ये वर्ड क्लासेस किती आहेत म्हणजे क्लासिक वर्ड्स आपण पाहिले होते की वर्ड क्लासेस एकूण 4 आहे जे एकमेकाच्या घरात जाऊ शकतात. त्याच्यामध्ये पाहिलं होतं आपण सर्वात पहिले होतं नाऊन, नाऊनच्या नंतर आलं होतं इथं वर्ब, वर्बच्या नंतर येईन इथं ॲडजेक्टिव्ह आणि लास्ट वन आहे ॲडवर्ब. त्याले ह्या नाऊनचे देखील काय केलं होते आपण, नाऊन म्हणजेच काय की त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह, वर्ब किंवा कॉमन नाऊनला असे काही सफिक्सेस लागले होते. जवळपास 28 ते 29 सफिक्स आपण पाहिलेत मागील पिरियडमध्ये. वर्ब पण कसे तयार होते ते देखील पाहिले, ॲडजेक्टिव्ह कसे तयार होते ते देखील आपण पाहिलेले आहेत. आज आपल्याला वळायचं ते म्हणजे कोणाकडं, ॲडवर्बकडं. ॲडजेक्टिव्हमध्ये आपण प्रेफिक्स सुद्धा पाहिले, सफिक्स सुद्धा पाहिले. वर्बमध्ये सुद्धा आपण प्रेफिक्स सफिक्स दोघांचाही अभ्यास केलेला आहे. तर आज आपल्याला ॲडवर्बकडं वाटचाल करायची आहे. ॲडवर्ब जर इतर शब्दापासून तयार करायचा असेल तर एक लक्षात ठेवायचं, ॲडवर्बसाठी खास करून ॲडजेक्टिव्ह जो असेल त्या ॲडजेक्टिव्ह असणारा वर्ड आहे त्याला तुम्ही ly सफिक्स जोडले तर ह्या दोघांपासून तयार होईल तो म्हणजे कोण, ॲडवर्ब. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जास्त करून ॲडवर्बची ओळख जर करून घ्यायची असेल तर एखाद्या शब्दाला ly प्रत्यय लागलं की ते काय असतं, ॲडवर्ब असतं. असं डोक्यात ठेवलेलं आहे आपण. ly प्रत्यय लागले काय असतं ते ॲडवर्ब. पण एक लक्षात ठेवायचं, काही शब्द ly लागून सुद्धा ॲडवर्ब होत नाही, ते ॲडजेक्टिव्ह बनवू शकतात. ते देखील आपण पाहू. मग एक लक्षात ठेवायचं, ॲडजेक्टिव्हला ly लागलं पाहिजे तेव्हाच काय ते ॲडवर्ब होईल. मग सर इतर प्रत्यय लागणार आहे की नाही, मग नाऊन वर्बचं काय झालं तर त्यांना सुद्धा लागेल. लक्षात ठेवायचं. हे बघा, फक्त जे नाऊन असेल त्या नाऊनला तुम्ही WISE जर त्याच्यामध्ये सफिक्स लावले तर काय तयार होईल, त्याच्यामध्ये ॲडवर्ब तयार होईल. एक्झाम्पल समजा मी तिथे बघा एरिया आणि त्या एरियाला तुम्ही वाईज लावलं तर एरिया वाईज झालं. तुम्ही कॅटेगरी असेल तर कॅटेगरी वाईज, क्लास असेल तर क्लास वाईज असं तुम्ही करू शकता. चला मग आता ly लावायचं की नाही नाऊन किंवा वर्बला, तर पाहू आपण ते सुद्धा. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की नाऊन किंवा एखादा वर्ब जर असेल तर काय करायचं, यांना सरळ सरळ ly लावता येणार नाही, कारण यांना तुम्हाला सगळ्यात पहिले कोणाच्या घरात न्यावं लागेल, ॲडजेक्टिव्हच्या नंतर मग ly लावावं लागेल. म्हणजे नाऊन किंवा वर्ब असेल तर त्याला तुम्ही FUL लावलं तर ॲडजेक्टिव्ह तयार होईल आणि नंतर त्याला ly लावलं तर काय तयार झालं, फुल्ली. तुम्ही जर लेस घेतलं, लेस लावलं तर तुम्ही ॲडजेक्टिव्हच्या घरात येतात, त्या लेसला तुम्ही ly लावलं तर काय झालं, लेसली. तुम्ही जर ABLE आणि याला परत ly लावायचं असेल तर असं काही तयार होणार नाहीये. मग याच्यामध्ये थोडंसं स्पेलिंगमध्ये बदल होईल. त्याच्यामध्ये बघा ABLY असं होईल, एबली. काही ठिकाणी तुम्ही ING लावलं तर ॲडजेक्टिव्ह तयार होईल आणि त्याला ly लावलं तर मग झालं बघा INGLY. असे तुम्हाला 2 सफिक्स यांना जोडून मग तुम्हाला कोणाच्या घरात नेता येईल, ॲडवर्बच्या घरात नेता येईल. आपण ती काही उदाहरणं सुद्धा म्हणजे कॉन्सेप्ट लवकर क्लिअर होईल आपला. चला म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले पाहायचं की नाऊन एक वर्ब आहे ते शोधूया. त्यांना घरात मग कोणाचं न्यायचं आहे, ॲडजेक्टिव्हच्या. ॲडजेक्टिव्हच्या घरातून मग जायचं आहे कोणाच्या घरात, ॲडवर्बच्या. हे खास करून ly साठी चाललेला काय आपला प्रयत्न आहे.
बघा ऍडजेक्टिव्ह डायरेक्ट ऍडजेक्टिव्हच्या घरात ऍडवर्बच्या घरात जाता येईल का? ऍडजेक्टिव्हच्या घरातून जाता येईल. समजा मी इथं दिलं बघा ब्रेव, ब्रेवला सरळ सरळ तुम्ही एलवाय लावलं तर काय झालं? ब्रेवली. बोल्ड असेल तर तुम्ही लगेच सरळ ऐकलं, अरे बोल्डला काय करा? बोल्डली. पण मी जर तुम्हाला इथं गुड दिलं, गुड 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 गुडली होईन का? नाही. तर गुड नाही होत, त्याचं काय होते? वेल. बॅड असेल तर बॅडली करू शकता तुम्ही. झालं. मी जर तुमच्याकडं फास्ट दिलं, फास्ट, तर तुम्ही फास्टचं लगे एलवाय लावून फास्टली करू नका. फास्टचं फास्टच होईल. मग ते उपयोगाने आपण ओळखायला शिकलेलं लक्षात ठेवायचं. इतकंच नाही, नाऊन किंवा वर्ब सुद्धा कोण असू शकते? फास्ट. म्हणजे याचा अर्थ फास्ट तुम्हाला प्रत्येक घरात वापरता येईल. फक्त त्याच्या उपयोगावरून त्याची जात ठरवा. आता आपण नाऊन वर्ब मधून ह्या घरात आणि ह्या घरातून त्या घरात जाण्याचं पाहूया. चला. मी जर इथे एक दिला तुम्हाला केअर, केअर नाऊन किंवा वर्ब होऊ शकतो. हे आपण कालच तर पाहिलंय. त्याला टेक केअर ऑफ म्हटलं की फ्रेज मधलं केअर हे नाऊन मध्ये आलेलं आहे. आय केअर फॉर हर हेल्थ असं म्हटलं तर केअर वर्ब मध्ये आलेलं आहे. मग या केअरला जर तुम्हाला इकडे ॲडवर्बच्या घरात न्यायचं असेल तर डायरेक्ट असं नेता येईल का? केअरला लगे एलवाय लावला केअरली होईन ते? केअरली केअरली होणार नाही. मग एक काम करा ना तुम्ही, केअरला सगळ्यात पहिले एफयूएल लावूया आणि ह्या घरात आणलेले ऍडजेक्टिव्हच्या नंतर तुम्ही काय केलं? हे चुकलेलं आहे, याला दुरुस्त करून घेऊ आपण. केअरफुलचं काय केलं तुम्ही? केअरफुली. या शब्दाला तुम्हाला असं पण करता येईल ना, केअरलेस. मग तुम्ही केअरलेसचं केलं बघा बरं, केअरलेसली. तुम्ही जर इथं पॉवर शब्द घेतला त्याचा तुम्हाला लगे पॉवरली नाही करता येणार. काय करावं लागेल? पॉवरफुल आणि मग पॉवरफुली. मागे एक शब्द परीक्षेला आला होता बघा बरं, पीस. पीस हे नाऊन आहे, अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. पीसला तुम्हाला डायरेक्ट ॲडवर्बच्या घरात नाही म्हटलं होतं, चेंज धिस वर्ड इनटू ॲडवर्ब. लगे पीसला पहिलाच पर्याय देतील ते पीसली होईन का? नाही. पीसचं पीसली होणार नाही, रॉंग. मग सगळ्यात पहिले तुम्ही पीसला ऍडजेक्टिव्ह मध्ये बदललं तर काय केलं? पीसफुल. मग पीसफुल केलं तर मग तुम्हाला आता पीसफुली सहज करता येईल त्याचं. पुन्हा एक शब्द परीक्षेमध्ये आला होता असं, सीज. हे वर्ब सारखं आलं होतं. सीजला लगेच तुम्ही इथं एलवाय लावू शकता का? हे असं सीजली. तुम्ही म्हणता सर वर पिसली खाली शिजली, तसं होणार नाही. हे चुकलेलं आहे, कारण इतकं सोपं नाही ना. घेतलं एलवाय लावलं झालं लगे ॲडवर्ब तयार. चला, सीजचा शब्द तयार झाला होता बघा, सीजलेस. आपण तर सीजलेसचा अर्थ आहे कंटिन्युअस. आपण म्हणतो ना, ही कॅन स्पीक इंग्लिश सीजलेसली, कंटिन्युअसली. मग सीजलेसला तुम्ही आता करू शकता सीजलेसली. मग एक शब्द तुम्हाला दिला, आता बघा बरं कसं चुकू शकतं. स्किल. स्किल हे नाऊन आहे आणि आता स्किलला तुम्हाला स्किलली तर करता येत नाही, कारण याच्याकडे ऑलरेडी 2 यल आहे. त्याला परत आणखी एक यल लावायचं का? 3 यल चालतील का? तर नाही. मग स्किलचं सगळ्यात पहिले तुम्हाला स्किलफुल करावं लागेल. मग स्किलफुल केलेले आहे, स्किलफुल मी लिहिले तुमच्यासाठी स्किलफुल. सांगा या दोघांपैकी कोणतं बरोबर आहे? त्यात काय स्किलला नुसतं एफयूएल लावायचं, तुम्ही तिथं सुद्धा कन्फ्यूज करताय आम्हाला. स्किलफुल मध्ये बघा, हे झालं तुमचं अमेरिकन मधलं आहे, त्याच्याकडे 2 यल एफयूएल आहे. हे चुकलेलं आहे तुमचं, हे ब्रिटिशवाले आहे स्किलफुल. आणि आता हे स्किलफुल बघा, एकच यल राहिलं. त्या स्किलफुलला आता तुम्हाला स्किलफुली सहज करता येईल. तेव्हा पण 2 यल वापरायचे नाही तर स्किलमध्ये. स्किलफुली त्यात आलं. तसंच विलफुल. विल शब्द आहे WILL. विल. विलला विलफुल केलं तर 1 यल कमी होईल विल मधलं. विलफुल आणि विलफुली, इच्छेने. चला, पुन्हा एक घेतला शब्द बघा बरं, सरप्राईज. सरप्राईज हा नाऊन किंवा वर्बचं काम करू शकतो. मग तुम्ही सरप्राईजला लगेच सरप्राईजली करणार का? तर नाही. तुम्ही सरप्राईजला सरप्राइजिंग करणार. पहिले काय करणार तुम्ही? सरप्राइजिंग. म्हणजे त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले ING वापरावं लागेल. झाला ऍडजेक्टिव्ह तयार. आणि आता तुम्ही त्याला सरप्राइजिंगली केले.
अमेज असतं तर लगे अमेझिंग, अमेझिंगली ING लावलं की त्याला करता तुम्ही. लगेच इंटरेस्ट घेतलं तर लगे इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंगली. यामध्ये आणखी शब्द पाहायचे आहेत तर थोडं एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यामध्ये आणखी मी लिहितो. हा शब्द घेतलाय आपण कम्फर्ट. हा नाउन वर्बचं काम करू शकतो, नाउन किंवा वर्ब. मग कम्फर्टला तुम्ही काय करणार? कम्फर्टली करणार का डायरेक्ट एलवाय लावणार का त्याला? तर नाही, याला डायरेक्ट एलवाय लावता येणार नाही. मग तुम्ही कम्फर्टचं सगळ्यात पहिले काय केलंय? कम्फर्टेबल हे झालं याचं ऍडजेक्टिव्ह. आता तुम्हाला कम्फर्टेबलला ॲडवर्ब करायचं असेल तर काही म्हणतील फार सोपं आहे, तुम्ही कम्फर्टेबल लिहून घ्या आणि त्याला एलवाय लावा. कम्फर्टेबली असं करता येणार नाही. मग त्यातलं आपल्याला काय काय कॅन्सल करावं लागेल? यातलं ई कॅन्सल केले, एक एल कॅन्सल केले, इथलं तुम्ही वाय लावलं. किंवा असं समजायचं की हे एल कॅन्सल केले आणि हे एलवाय त्याला जोडले, एकच आहे दोन्ही. काही केलं तरी स्पेलिंगमध्ये बघा बरं. कम्फर्टेबली. उद्या जर त्यांनी विचारलं की कम्फर्टेबली या वर्डमध्ये काउंट द सफिक्सेस इन द गिवन वर्ड, याच्यामध्ये एकूण सफिक्स किती आहेत? एक का दोन आहेत? ते सफिक्स सुद्धा वेगळे करून दाखवा म्हणतील, तर वेगळे करता आले पाहिजे आम्हाला. झालं. यामध्ये एकूण 2 सफिक्स आहेत. कोणते कोणते लक्षात ठेवायचं? एक ABLE आहे आणि प्लस त्याच्या परत कोण आलेलं आहे? इथं एलवाय. एकूण 2 सफिक्स त्याच्यात एकत्र आलेले आहेत. झालं. कम्फर्टचं काय झालं? आपण कम्फर्टेबली ते घेतलंय. हा एक शब्द आहे बघा पॉवर. नाउन काय केलं पॉवरचं? आताच मी सांगितलं होतं पॉवरफुल, आणि पॉवरफुलचं तुम्ही केलं याच्यामध्ये पॉवरफुली. काही वर्ड असे आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही वाईज लावलेलं तर आहेच, इतकंच नाही तर काही ठिकाणी तुम्हाला काही वर्ड असे पण दिसतील. थोडक्यामध्ये ते एखादं प्रेपोजिशन सारखं असू शकतं आणि त्याला WARD जोडलं जातं. जसं बघा बरं, मी इथं दिलं बॅक. बॅक बॅक बॅकचं काय झालं सर? याच्यामध्ये हे येणार नाही, डायरेक्टच इकडे चाललेलं आहे, ते झालं बॅकवर्ड. झालं. याला आपण हे प्रिपोजिशन सारखं ट्रीटमेंट दिलेलं आहे, त्याला या घरात घेऊ नका नाउन वर्बच्या. डाऊन असेल तर लगेच डाऊनवर्ड, टूवर्ड, फॉरवर्ड. फॉरवर्ड मध्ये पण तुम्ही असा शब्द असतो तो मूळ फोर. फोर फोर म्हणजे पुढे. फोर मधलं येतलं ई कॅन्सल झाले आणि डायरेक्ट काय झालेलं असतं ते फॉरवर्ड. एक लक्षात ठेवायचं, फॉरवर्ड वेगळं हे होणार नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही ओ जर लावले तर बघा ह्या शब्द तयार झाला फॉरवर्ड. फॉरवर्ड. फॉरवर्डचा अर्थ भविष्यवाणी, एखादी कधी प्रोफेसी करणे. लक्षात ठेवायचं इथं WORD आणि इथं बघ बरं ई नाहीये, WARD आहे. ती सुद्धा स्पेलिंग थोडी याच्यात लक्षात ठेवणे. झालं. तर इथं येऊन आपण वर्ड फॉर्मेशन हा चॅप्टर संपुष्टात आणलेला आहे. याच्यासाठी उदाहरणं तुम्ही अनेक करून बघा. त्याला की सफिक्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. काही ठिकाणी जर गोंधळ असेल काही म्हणते की सर आम्हाला AL त्याच्यानंतर वाय आणि LYचा याच्यामध्ये थोडासा गोंधळ असेल कोणाचा, तो देखील मी तुमचा लगेच क्लिअर करून देतो. कॉन्सेप्ट लक्ष द्यावी. सगळ्यांना वाटतं की सगळे LY वाले शब्द काय असतात? ॲडवर्बच असतात. तसं नाहीये. ॲडजेक्टिव्ह मध्ये सुद्धा LY आलेलं आहे. बघा बरं, समजा आता मी इथं मॅन शब्द घेतला तर मॅनला तुम्ही जर LY लावले तर ते मॅनली झाले. लक्षात ठेवायचं. मग मॅन तर नाऊन आहे, मग नाऊनला तुम्ही LY कसं काय लावलं? तर नाऊनला LY लागले तर मॅनली हा शब्द काय तयार झाला? ॲडजेक्टिव्ह तयार झाला. तुम्ही जर लिव शब्द घेतला, लिवला तुम्ही LY लावलं तर हा लिवली झाला. काय झाला? लिवली प्लेस म्हणतो ना आपण. मग लिवली प्लेस म्हटलं तर लिवली हे कोण झाले? याच्यातील ॲडजेक्टिव्ह झाले. तुम्ही लव शब्द घेतला, लव. आता हा लव नाउनचंही काम करू शकतो, वर्बचंही काम करू शकतो, आपण पाहिलंय. झालं. मग त्या लवला तुम्ही जर LY लावलं तर काय झालं? लवली. लवली झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह. मग मला एक सांगा की तुम्हाला ल या शब्दापासून ॲडवर्ब तयार करायचा तर कसं करणार? काय म्हणते लावा तर LY लवली नाही. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवायचं की लव या शब्दाला तुम्हाला ॲडजेक्टिव्ह मध्ये चेंज करावं लागेल आणि नंतर तुम्हाला ॲडवर्ब मध्ये न्यावं लागेल. म्हणजे तुम्ही लवचं तुम्ही ING लावलं तर काय केलं? लविंग.
बघा लवचं लवली पण ऍडजेक्टिव्ह झालं, लवचं काय झालं लविंग पण होईल आणि लवचं लवेबल पण ऍडजेक्टिव्ह तयार होतं. लक्षात ठेवा लवेबल, लविंग, त्याच्यानंतर लवली. आणि मग हे लविंग तयार केल्यावर आता तुम्ही याला ly लावा, काय झालं लविंगली. म्हणून पत्र लेखनामध्ये लक्षात ठेवायचं शेवटचं आपल्याकडे असायचं yours लवली. काय म्हणायचं ते yours लवली. ते yours पण पाहून घ्यायचं, बरेच जण चूक करतात. हे yours बरोबर आहे, हे yours नाही. बघा नाही तर काय म्हणते ना, अरे आतापर्यंत तर मी हेच लिहिलं होतं, बरं झालं कळलं. हे सुद्धा फ्रेजेस आलेले आहेत. yours लवली हे ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलं, पण काही ना जर लविंगली वापरायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता yours लविंगली. पण तुम्ही असं करणार आहे का युअर, हे चुकलेलं आहे. कारण सन हे नाऊन आहे, नाऊनच्या आधी तुम्हाला लविंगली ॲडव्हर्ब वापरता येणार नाही. तुम्ही काय म्हणायचं युअर लविंग सन असं म्हणा. म्हणून परीक्षेत ते देखील विचारलं लवली कुठं वापरायचं, लविंग कुठं वापरायचं, लविंगली कुठं वापरायचं ते देखील कळालं पाहिजे. एका शब्दाचे आपण लवचे पाहिले की 3 ऍडजेक्टिव्ह तयार होऊ शकतात. लव पासून काय तयार झालं लविंग तयार झालं, लवेबल झालंय, लवली झालंय. पण लवली मात्र काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे. लविंगली काय याच्यातलं ॲडवर्ब आहे. म्हणजे ly गोंधळातून देखील आपण बाहेर पडूया. आपण ALचं देखील पाहिलं, त्याच्यानंतर वायचं पाहिलं, आता तुम्ही ly देखील पाहिलं. ठीक आहे, तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढे आपण आता परत एकदा पार्ट्स ऑफ स्पीच मधलं नाऊनकडं डिटेलमध्ये शिकायला सुरुवात करूया. पार्ट्स ऑफ स्पीच मधला नाऊन हा पार्ट आपण आता सुरू करतोय. बघा सर्वात पहिले नाऊनची डेफिनेशन काय करणार, तुम्ही त्याला मराठीमध्ये नाम म्हणता. एक सोपी डेफिनेशन आपण आधी सुद्धा पाहिली होती. व्हॉट इज नाऊन, नाऊन काय, व्हॉट इज अ नाऊन. मग आपण त्याची डेफिनेशन एक सोपी केली होती बघा. इट इज अ नेमिंग वर्ड. आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीला नाव देतोय, मग ते दिसणारी असो का न दिसणारी असो, मूर्त असो की अमूर्त असो. झालं. मग याची लांब लचक जर व्याख्या जर घ्यायची असेल तर ती सुद्धा आपण तयार करून टाकू. बघा व्हॉट इज नाऊन, इट इज द नेम ऑफ a person, place, thing. मग आलं परत क्वालिटी, ॲक्शन, स्टेट. याला तुम्ही कंडिशन म्हणू शकता, अवस्था. परत आलंय कलेक्शन असेल तर मग त्याच्यामध्ये आलं बघा बरं कलेक्शन और मटेरियल, ज्याला आपण मॅटर म्हणतो. म्हणजे ही सर्व समावेशकच काय करून टाकली आपण, त्याची एक व्याख्या करून टाकली. झालं. मग यामध्ये सगळेच आलेत का, तर बघा बरं पर्सन प्लेस थिंग. पर्सन प्लेस थिंग म्हटलं तर ही तुम्ही लिहिलेली आहे सध्या, ही कॉमन नाउन्स आहेत. पण तुम्ही त्यांना जर काही विशेष नाव दिलंय, एखाद्या पर्सनला त्याचं जर एखादं नाव दिलंय तर ते तुमचं प्रॉपर नाऊनमध्ये जाईल. म्हणजे याचा अर्थ आम्हाला नाऊनचे सुद्धा पुढे काइंड्स शिकायचे आहेत. म्हणजे पर्सन प्लेस थिंग यामध्ये तुम्ही 2 नामाचा समावेश करू शकता. एक ते कॉमन नाउन मध्ये चाललेत आणि त्यांना जर एखादी विशेष नाव दिलं तर आपण त्याला प्रॉपर मध्ये घेऊ. त्याच्यानंतर बघा क्वालिटी, ॲक्शन, स्टेट ह्या तिघांचा समावेश, म्हणजे हे अमूर्त गोष्टी आहेत, यांचा तिघांचा समावेश अब्स्ट्रॅक्ट मध्ये झाला आहे. खऱ्या अर्थानं नामाचे फक्त 2च भाग करू शकता, एक कॉन्क्रीट आणि दुसरं अब्स्ट्रॅक्ट. कॉन्क्रीट, अब्स्ट्रॅक्ट. ज्याला आपण स्पर्श करू शकतो, ज्याची आपल्याला जाणीव होऊ शकते, ती आपण कशात टाकतो त्यामध्ये कॉन्क्रीटमध्ये. आणि ज्याचं नाही होऊ शकत त्याला काय करावं लागतं, आपण अब्स्ट्रॅक्टमध्ये घेऊ शकतो. मग अब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये हे 3 चाललेले आहेत. कोण, क्वालिटी, ॲक्शन, स्टेट. नावात याच्या आलेल्याचे कलेक्शन, कलेक्टिव्ह नाऊन तयार करणार. अरे मटेरियल, मटेरियल नाऊन तयार करणार आहे. मेटल पासून मटेरियल नाऊन तयार होणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे काइंड्स ऑफ नाऊन, नामाचे प्रकार. नामाच्या प्रकारामध्ये पाहिलं तर सगळ्यात पहिले येईल तो म्हणजे प्रॉपर नाउन. याला आपण मराठीमध्ये विशेष नाम म्हणतो. दुसरा बघायचा आहे तो म्हणजे कॉमन नाउन. तिसरा आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन. चौथा जो आहे कलेक्टिव्ह नाउन.
पाचवा जो आहे तो मटेरियल नाउन. मी जर एखादा कॉमन नाउन जर घेतलं इथल्या उदाहरण समजण्यासाठी, तर मी समजा इथे दिलं बॉय, मी त्याला लगे अ बॉय म्हणू शकतो, कारण इंग्लिशमध्ये कॉमन नाउन हे विदाऊट डिटरमायनर वापरलं जात नाही. त्याला काही ना काही तर डिटरमायनर त्याच्या आधी आवश्यक असतात. चला, मराठीमध्ये पण ती सवय लागली, एक मुलगा म्हणायची गरज नाही, नुसता मुलगा, संपलं. तो मुलगा आहे, संपलं. तो मुलगा आहे, ही इज अ बॉय. इंग्लिशमध्ये मात्र ही इज बॉय म्हणत नाही, ही इज अ बॉय. तो शिक्षक आहे असं मराठीत म्हणतात. तो एक शिक्षक आहे असं म्हणायची गरज नाही, कारण तो मध्येच आम्हाला संख्येचा काय झालेला आहे, बोध झालेला, त्यासाठी तुम्हाला एक म्हणायची काही गरज नाही मराठीमध्ये, पण इंग्लिशमध्ये बोलणं कंपल्सरी आहे. ही इज अ टीचर झालं. मग अ बॉय असन, मग मी याला काहीतरी नाव देऊन टाकलं बघा. ह्याला नाव दिलं मी, माझ्या मुलाचंच नाव देतो, चालेल, सापेक्ष. लिखाणात काहीतरी फरक पडलाय, अरे सरनी इथं आर्टिकल वापरलं, इथं आर्टिकल वापरलं नाही. परत दिसताना काहीतरी दिसतंय, सरनी याला कॅपिटल लिहिलेलं नाही, याला कॅपिटल लिहिलंय. बघा, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये दिसतंय. अबस्ट्रॅक्ट मीन अबस्ट्रॅक्ट नाउनकडे, म्हणजे याच्या अंगी काहीतरी गुण असन, त्या गुणाला मी घेण्याचा प्रयत्न करेन, किंवा एखादी कृती असेल, एखादं स्टेट असेल, मी ते त्याला घेऊ शकतो. समजा मी याच्याकडे बघा, सापेक्ष इज अ गुड बॉय. सापेक्ष इज अ गुड बॉय मीन्स सापेक्ष हॅज गुडनेस. कोणता गुण आला त्यांच्या अंगी? गुडनेस. बघा बरं, गुडनेस लावले. आपण पाहिलं होतं ना, ऍडजेक्टिव्हला NESS लागले की काय तयार झाले, नाऊन. नाऊन झाले काय झालं, अबस्ट्रॅक्ट नाऊन. आपल्याकडे अबस्ट्रॅक्ट नाऊन पुष्कळ आहेत. झालं. आपण लगे ब्रेव असेल तर लगे त्याला आरवा लावलं, लगे त्याला ब्रेवरी तयार केले होते. क्रुएल असेल तर लगे त्याला क्रुएल्टी TY लावले होते. तर रिअल असेल तर लगे रियालिटी. अबस्ट्रॅक्ट नाऊन आपण केलेले आहेत. मग कलेक्टिव्ह नाऊन, मग कलेक्टिव्ह नाऊन मध्ये आपण टाकलंय. चला, मी याच्यामध्ये घेतलं बघा, पीपल हा शब्द जर घेतला, आता हा कलेक्टिव्ह नाऊन मध्ये गेला, कलेक्शन झालंय तर लोकांचं, ते प्लुरल मध्ये आहे. झालं. हर्ड घेतला तर आपण याला कळप म्हणू. मग हा कळप प्राण्यांचा राहील, आपण म्हणू की अ हर्ड ऑफ कॅटल, अ हर्ड ऑफ एलिफंट्स, अ हर्ड ऑफ डिअर. जसं वस्तूंचा, प्राण्यांचा, व्यक्तींचा जसं जसं त्याचा संच एकत्र येईल, त्यांचं एकत्रीकरण होईल, कलेक्शन होईल, तेव्हा कलेक्टिव्ह नाऊन तयार होईल. मग मटेरियल नाऊन काय झालं, भोवताली जितक्या तुम्हाला निर्जीव वस्तू आहेत आणि त्यातल्या त्यात आपल्याला जाणवतंय लगे, अरे हा बोर्ड आहे, हा कशापासून तरी तयार झाला असेल ना. हा हातामध्ये माझ्या मार्कर आहे, मार्कर पण कशापासून तयार झाला असेल ना. इतकंच नाही, माझी जी बॉडी आहे ती पण कशापासून तरी तयार झाली असेल ना. त्याच्यामध्ये मग ब्लड आहे, त्याच्यामध्ये फ्लेश आहे, वॉटर आहे, एअर आहे. लक्षात ठेवायचं. हे कशामध्ये टाकतोय आपण, सगळे मटेरियल मध्ये. मग मटेरियल नाऊन मध्ये त्याच्यामध्ये चाललं. समजा आता आपण इथं घेतलं बघा, गोल्ड, आयर्न, वूड. हे समजण्यासाठी मी 2-4 उदाहरणं घेतलेत. ठीक आहे. सध्या याचा भाव 50च्या वर आहे. मग यामध्ये बघा, हे काइंड्स ऑफ नाऊन आहे. ह्या 5 नामाचं विभाजन सुद्धा आम्हाला 2 भागात करता येतंय. ते 2 भाग म्हणजे काय की त्यांना आपण काउंट करू शकतो का, याच्यात कोणाकोणाला काउंट करू शकतो आणि कोणाला काउंट करू शकत नाही. मग त्यावर आधारित तुम्ही नाऊनचे परत 2 भाग पडायला लागलेत आणि त्याच्यामध्ये 2 कोणते पाडलेत. एक तो म्हणजे काउंटेबल नाऊन. काउंटेबल नाउन्स कोणते कोणते आहेत आणि अनकाउंटेबल नाउन्स कोणते आहेत, लक्षात ठेवायचे. अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे ज्यांना मोजता येत नाहीत, ज्याला अगणित म्हणतो, अगणतीय म्हणतो आपण. ते झाले, याला नॉन काउंट देखील म्हणतात. मग काउंटेबल नाउन मध्ये या 5 पैकी कोणाचा समावेश होईल, तर या 5 पैकी यामध्ये समावेश झाला बघा कॉमन नाउनचा आणि एक झाला त्याच्यामध्ये कोणाचा, कलेक्टिव्ह नाउनचा. ह्या दोघांचा समावेश काउंटेबल मध्ये होतोय. दीज नाउन्स कॅन बी काउंटेड. हे मोजता येऊ शकतात. बघा, मोजता येणारी. आणि ही कशी आहे, तर न मोजता येणारी. यामध्ये तुम्ही दोघांचा समावेश केला. एक कॉमन नाउन, दुसरा घेतला याच्यामध्ये कलेक्टिव्ह नाउन. यांच्याकडे तिघांचा समावेश करण्यात आलेला आहे. एक त्याच्यामध्ये प्रॉपर नाउन,
काही ठिकाणी प्रॉपर तुम्हाला प्लुरल मध्ये सुद्धा आढळतील. उदाहरणार्थ हिमालयाज, ॲल्प्स ही सुद्धा त्याच्यामध्ये आढळलेली आहेत. पण ती एकाच कुठल्या तरी याची नावे आहेत. एका व्यक्तीचं नाव, एखाद्या स्थळाचं नाव असलं त्या कारणाने त्याला आपण सिंग्युलर मध्येच काउंट करतो, पण ते अनकाउंटेबल मध्ये घेतले जातात. त्याच्यानंतर यामध्ये आलेले अब्स्ट्रॅक्ट नाउन आणि लास्ट मध्ये त्याच्यामध्ये मटेरियल नाउन यांचा समावेश कशात करण्यात आलेला आहे? अनकाउंटेबल मध्ये. अनकाउंटेबल नाउन्स अशी नाउन्स असतात ज्यांचं तुम्ही अनेक वचन करू शकत नाही. त्याला अपवादातले दोन मी सांगितले, हिमालयाज आणि ॲल्प्स. सामान्यतः त्यांचं तुम्हाला अनेक वचन करता येणार नाही. यस किंवा ईएस प्रत्यय लावून या नामाच्या आधी तुम्हाला त्यांना काउंट करता येणार नाही. वन म्हणून अ किंवा ॲन आर्टिकल त्यांच्या आधी तुम्हाला वापरता येणार नाही. जसं मी वॉटर घेतलं तर अ वॉटर मला म्हणता येणार नाही. आय ड्रँक वॉटर असं म्हणता येणार नाही. पण तुम्ही अ ग्लास ऑफ म्हणू शकता. आय ड्रँक अ ग्लास ऑफ वॉटर. ते काउंट केलंय तुम्ही, ग्लासला काउंट केलं. ग्लास परत तुमचं कशामध्ये गेला? इकडचा कॉमन मध्ये. हे कॉमन कलेक्टिव्ह कशामध्ये? काउंटेबल मध्ये. काउंटेबल म्हटलं तर यांचं प्लुरलायझेशन शक्य आहे. यांच्या आधी तुम्ही सिंग्युलर, कॉमन सिंग्युलर नाउनच्या आधी किंवा कलेक्टिव्ह नाउनच्या आधी तुम्ही काय करू शकता? आर्टिकल अ किंवा ॲन वापरू शकता. ठीक आहे. तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. परत आपण यांना डिटेलमध्ये घ्यायला सुरुवात करूया. परत प्रॉपर नाउन काय आहे ते पण. प्रॉपर नाउन, विशेष नाम. डेफिनेशन काय करणार आहेत? काही जण म्हणतील की इट इज द प्रॉपर नाउन, इट इज द प्रॉपर नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग. ही व्याख्या चुकीची झालेली आहे, लक्षात ठेवायचं. एखाद्या व्यक्तीचे, स्थळाचे विशेष नाम म्हणजे विशेष नामने झालेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर एखाद्या विशेष स्थळाचे, विशेष व्यक्तीचे जे नाव असते ते काय झालेले? प्रॉपर नाउन. इट इज द प्रॉपर नेम नाही म्हणायचं आपण. काय म्हणतो? इट इज द नेम ऑफ अ प्रॉपर पर्सन, प्लेस ऑर थिंग. ती त्याची छोटीशी डेफिनेशन करू शकतो आपण. इट इज द नेम ऑफ अ प्रॉपर पर्सन, प्लेस ऑर थिंग. याची आणखी काय वैशिष्ट्य आहेत का प्रॉपर नाउनची? इंग्लिशमध्ये त्याचं लिखाण करतो जेव्हा आपण, तर तेव्हा ते कॅपिटल लेटरनं सुरू होतात. कुठेही, मग वाक्याची सुरुवात असो का मध्ये असो का शेवटी येऊ वाक्याच्या. बघा ही जी नाउन्स आहेत, बघा प्रॉपर नाउन. दीज नाउन्स ऑलवेज बिगिन विथ कॅपिटल लेटर्स. याचं लगे मराठी ट्रान्सलेशन जरी केलं तर ह्या नामांची सुरुवात कशाने होते? कॅपिटल लेटरने होते. कॅपिटल लेटर शब्द म्हणायचा आपण, कारण त्याला काही मराठी ट्रान्सलेशन करता येणार नाही. काही म्हणतो नाही ठळक, काही म्हणतो बोल्ड, नाही टप्पुर मोठं, असं काही म्हणायची गरज नाही. झालं. प्रॉपर नाउनला आपण आत्ताच घेतलं होतं. काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? मग आपण पाहिलं प्रॉपर नाउन हे कसे असतात? अनकाउंटेबल नाउन्स आहेत. मग घेतलंय बघा बरं. These nouns are uncountable. अनकाउंटेबल म्हटलं की त्यांच्या घरी दोन गोष्टी आल्या त्यांच्याकडे. कोणत्या कोणत्या दोन गोष्टी आहेत? एक तर ते स्वतःच्या आधी काय करणार आहे? आर्टिकल अ किंवा ॲन वापरणार नाही. तर ते त्यांचं अनेक वचन करून घेणार नाही. तर काही एक्सेप्शन सोडले तर बघा, we cannot use article a or an before proper noun. आणखीन we cannot pluralize these nouns. त्याला एक्सेप्शन्स लावलेली आहेत का? तर हो, एक्सेप्शन्स आहेत. ज्याला आपण आर्टिकल द लावलं बघा बरं. हिमालयाज, द ॲल्प्स,
की त्याला एक्सेप्शन्स लागले. इन जनरली आपण त्यांचं प्लुरलायझेशन करू शकत नाही, यस किंवा ES प्रत्यय त्यांना जोडू शकत नाही. तर मग चला बरं, कॅपिटलायझेशन ह्या सगळ्या गोष्टी यांच्याकडे आल्यात पाहिजे. मग एक्झाम्पल मी घेतलं, पहा यांच्यामध्ये पुणे इज अ क्लीन सिटी. आपण आपल्याही शहराचा अभिमान बाळगू शकता, ज्या ज्या शहराचे तुम्ही असता त्या झालं. पुणे इज अ क्लीन सिटी. मग इथं मी P कॅपिटल घेतलंय, याचा अर्थ हे सिटी आहे, सिटीचं पण काहीतरी नाव दिलेलं आहे. आम्ही कोणतंही शहर म्हटलेलं नाहीये. काय म्हटलेलं आहे इथं? पुणे. मग पुणे हे काय झालं, याच्यातलं प्रॉपर नाउन झालेलं आहे. आणि हे अ सिटी काय झालं, याच्यातलं कॉमन नाउन झालेलं आहे. एखाद्या तुम्ही व्यक्तीचं पण नाव घेऊ शकता. मी इथं दिलं बघ बरं, राणी इज ॲन इंटेलिजंट स्टुडंट. इथे राणी R कॅपिटल घेतलेलं आहे, मी इथं काय घेतलंय, प्रॉपर नाउन झालेलं आहे. आणि स्टुडंट आहे म्हणजे काय झालेली आहे, कॉमन नाउन झालेलं आहे. हे कुठेही तुम्ही वाक्यामध्ये जर तुम्ही वर्बच्या नंतर जरी वापरलं असतं, मी समजा इथं दिलं बघ बरं, तिसरं उदाहरण दिलंय, राजू मेट राणी इन पुणे. आता सांगा काय केलं हो सरनं? आता सरनं इथं R कॅपिटल दिले, इथं कॅपिटल दिले, इथं कॅपिटल दिले, तर सगळे गोंधळच केले. हां, तर हे नाउन कोणतं आहे? हे प्रॉपर नाउन आहे. हे नाही आहे का? हो, हे पण प्रॉपर नाउन आहे. हे नाही आहे का? हो, हे पण प्रॉपर नाउन आहे. असं काही नाही की सुरुवातीला आलं म्हणून कॅपिटल आलंय. इथे आलं तर बघ बरं, R कॅपिटल घेतलंय, इथे काय घेतलंय आपण, P कॅपिटल घेतलंय. इथं सुरुवातीला होतं, इथे सुरुवातीला होतं, इथे कुठे आले, सुरुवातीला न येतं सुद्धा ते काय झालं, कॅपिटल लेटरमध्ये वापरले गेले. झालं. मग प्रॉपर नाउन काय झालं, दीज नाउन्स ऑलवेज बिगिन विथ कॅपिटल लेटर्स. सुरुवात झाली. सगळ्यात महत्वाची जमीन लेटरने सुरू होते. झालं. पण आता आपल्याला याच्या पुढचं कॉमन नाउनचाही अभ्यास करायचा आहे आणि मग बघायचं आहे प्रॉपर नाउन कॉमन बनू शकतं का, कॉमन प्रॉपर बनू शकतं का, ते देखील पाहायचं आहे. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. कॉमन नाउन, सामान्य नाम. काय डेफिनेशन करताय सामान्य नामाची? बघा, आपण त्याची व्याख्या केली होती. इट इज द नेम ऑफ अ कॉमन पर्सन, प्लेस और थिंग. झालं. मग याच्यातून परत काय होईल बघा बरं. These nouns share the common qualities of its kind or class. आपण इथं देअर, इथं प्लुरल घेतल्यामुळं देअर काइंड्स और क्लासेस. त्यांच्या जे काही जात असेल म्हणजे त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणधर्मावरून ते जर त्यांच्या जातीचा बोध करून देत असतील, त्याच्या वर्गाचा बोध करून देत असतील, तर अशा नामांना आपण काय म्हटलेलं आहे, कॉमन नाउन. मराठीमध्ये यांना सामान्य नाम, यांना जातीवाचक नाम देखील म्हणतात, कारण ते जातीचा बोध करून देतात. झालं. या नामाचे हे काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? परत एकदा सुरुवात झाली की हे नाउन्स कसे आहेत, काउंटेबल आहेत. या नामाची सुरुवात कॅपिटल लेटरनं करायची का? आता तर नाही, या नामाची सुरुवात कॅपिटल लेटरनं करायची नाही. तर हे छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या माहीत असल्या पाहिजेत. बघा बरं, दीज नाउन्स आर काउंटेबल. आणि काउंटेबल म्हटलं की याच्या नशिबी दोन गोष्टी आल्यात. काय बघा, वी कॅन यूज आर्टिकल अ और एन बिफोर कॉमन सिंग्युलर नाउन. आर्टिकल वापरू शकतो. परत यांचं प्लुरलायझेशन करता येईल का? तर हो, आधीच आपण भरपूर पाहू. बघा, वी कॅन प्लुरलाइज these nouns. मग वेगवेगळ्या पद्धती बाय ॲडिंग सफिक्स यस और यस किंवा यस त्याच्यामध्ये ॲड करा, किंवा त्याच्या म्युटेशनमध्ये आपण काय करू शकतो, आतली स्पेलिंग बदलू शकतो, मॅनचं मेन करू शकतो,
वुमनचं वेमेन करू शकतो, आतल्या स्पेलिंग बदलत राहतील, ते देखील आपण पाहणार आहोतच. झालं. बरं, हे कॅपिटल लेटरनं सुरू होतात का? नाही. दीज नाउन्स डू नॉट बिगिन विथ कॅपिटल लेटर्स. ही एक समजायची. दीज नाउन्स डू नॉट बिगिन विथ कॅपिटल लेटर्स. पण यांच्या आधी तुम्हाला डिटरमायनर घ्यावा लागेल, काउंट करायचं असं ना. आपण आर्टिकल दिलेलंच बघा. समजा मी एक्झाम्पल दिलं बघा, अ बॉय. मग मला बॉयचं प्लुरल करता येईल का? बघ बरं, अ बॉय, मी त्याचं प्लुरल लगेच करायला गेलं बघा, मेनी बॉयज. मी घेतलं बघ बरं, अ चाइल्ड, पण तुम्हाला अ चाइल्डचं पण करता येईल ना. मग मेनी चाइल्ड्स होईल का? तर नाही, मेनी चाइल्डचं काय झालं? चिल्ड्रन. मी दिलं इथं अ मॅन, तर त्याचं मला प्लुरल करता येईल का? तर हो, मी इथं दिलं बघा, मेनी मेन. त्याचं प्लुरलायझेशन करूया, म्हणजे त्यांना आर्टिकल वापरता आलं, त्यांचं अनेक वचनी करता आलं, म्हणजे काउंटेबल आहे, सिद्ध झालंय. त्यांची सुरुवात कॅपिटल लेटरनं होणार नाही. बरं, तुम्ही एक्झाम्पल असं घेणार आहात का? बॉय इज स्टँडिंग देअर. करेक्ट आहे का हे सांगा? बॉय इज स्टँडिंग देअर, नाही, हे चुकलेलं आहे. याला काहीतरी याच्या आधी काय पाहिजे? डिटरमायनर आवश्यक होते, आणि ते काही घेतलेले नाही आहेत. मग हे रॉंग झाले. त्याला करेक्ट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? अ बॉय इज स्टँडिंग देअर. एक मुलगा तिथे उभा आहे, दोघं तुमच्या परिचयाचा नाही. झालं. मग आता याच्यामध्ये आपल्याला कॉमन नाउन प्रॉपर नाउन बनू शकतं का? प्रॉपर कॉमन नाउन बनू शकतं का? ते आपण उद्याच्या तासाला पाहूया.